समाज कल्याण विभागाच्या शासकीय निवासी शाळेतील 24 विद्यार्थ्यांना जेवणातून विषबाधा झाल्याच्या धक्कादायक घटनेची प्रशासकीय पातळीवर गांभीर्याने दखल घेण्यात आली आहे। त्यामुळे प्रशासन अलर्ट झालं असून तातडीने प्रांताधिकाऱ्यांसह आरोग्य, समाज कल्याण, महसूल विभागासह प्रशासकीय अधिकारी ॲक्शन मोडवर आलेत। आज दिवस विटा ग्रामीण रुग्णालय आणि शासकीय निवासी शाळेत प्रशासकीय अधिकाऱ्यांच्या गाड्यांचा ताफा दाखल होता। जेवणातून विषबाधा झालेल्या विद्यार्थ्यांची संख्या 24 होती। दरम्यान या घटनेची माहिती मिळताच जिल्हा शल्य चिकित्सक डॉक्टर विक्रमसिंग कदम यांनी घटनेचं गांभीर्य ओळखून तातडीने आरोग्य विभागाची यंत्रणा हलवून आणखी तालुका परिसरातील 7 ते 8 डॉक्टरांची टीम तैनात करत विद्यार्थ्यांवर तातडीने उपचार सुरू केले। या सर्व विद्यार्थ्यांच्या विविध तपासण्या करण्यात आल्या असून त्याचा अहवाल प्राप्त झाल्यानंतर विषबाधेचं नेमकं कारण समजणार आहे। दरम्यान या घटनेची माहिती मिळताच समाज कल्याण विभागाचे सहाय्यक आयुक्त नितीन उबाळे, प्रांताधिकारी डॉक्टर विक्रम बांदल, गटविकास अधिकारी डॉक्टर संताजी पाटील यांनी तत्परता दाखवत थेट विटा ग्रामीण रुग्णालयात जाऊन विद्यार्थ्यांची विचारपूस करून थेट शासकीय निवासी शाळेचे वसतिगृह गाठले। तिथे स्वतः पाहणी करून अहवाल तयार करण्यासाठी आरोग्य विभागाचं पथक तैनात केलं। या पथकाने विद्यार्थ्यांशी संवाद साधून माहिती घेतली। त्यानंतर थेट स्वयंपाकगृह गाठलं। तिथे पाहिली असता स्वच्छतेची फरशी जास्त काळजी घेतली जात नसल्याचं दिसलंय। तसेच आज घडलेल्या घटनेनंतर स्वच्छता केल्याचं निदर्शनास आलं। जेवणासाठी असलेल्या हॉलमधील आरओ बंद असून तिथे नळाला उपलब्ध असलेल्या नळामधील पिण्याचं पाणी हे पिण्यायोग्य नसल्याचं प्राथमिक तपासात निष्पन्न झालंय। त्यानंतर तेथील पाण्याचे नमुने चाचणी घेण्यात आली असून ते तपासणीसाठी लॅबला पाठवण्यात आले। मी ना 7वी शिकतो। माझं नाव शिक्षक काल चिकन खाल्लं, मटण खाल्ल्यामुळे नंतर दूध पिलं सर 5-4ला आणि कलिंगड खाल्ल्यामुळे तसं। काय त्रास झाला नेमकं तुला? काय होत होतं? म्हणजे पचन व्हायला, उलट्या व्हायला लागल्या, जुलाब झाल्या का? मग आज सकाळी म्हणजे मटण खाल्लं होतं का चिकन खाल्लं? कधी खाल्लं होतं? किती वाजता? 2 वाजता का? शाळेनंच दिलेलं का? जर रविवारी मटण असतं? बुधवारी मटण होतं का चिकन? मटण। ठीक।